महाराष्ट्राचे कर्मवीर लोकनेते ॲडव्होकेट गणेशराव दुधगावकर या खुल्या वक्तृत्व स्पर्धेचे हे द्वितीय वर्ष यासाठी बनवलेला हा व्हिडिओ। जगाच्या कल्याणात संतांची विभूती, जगाच्या कल्याणात संतांची विभूती ही मुक्ती शांत वाटावी अशी संत प्रवृत्तीची कितीतरी नररत्ने या भारत भूमीत निर्माण झाली की ज्यांनी स्वकर्तृत्वाने आपली ओळख या महाराष्ट्राला करून दिली। शिवाय आपल्या परभणीची मान ही गौरवाने व स्वाभिमानाने ताठ ठेवण्याचे काम हे गणेशराव दुधगावकर करत आहेत। गणेशराव दुधगावकर हे केवळ महान वक्तृत्व स्पर्धेचे आयोजकच नाहीत तर मनानेही महापुरुष आहेत। त्यांचा जन्म गणेश जयंतीच्या पवित्र दिवशी झाल्यामुळे त्यांचे नाव गणेश शेठ ठेवण्यात आले। जसे की भगवान गणेश प्रत्येक भक्ताचे सुखकर्ता दुःखहर्ता म्हणून ओळखले जातात, तसेच गणेशराव दुधगावकरही गोरगरिबांच्या सुखदुःखात सहभागी होतात आणि त्यांची समस्या सोडवण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात। गणेश शेठ यांनी जागतिक पातळीवर वक्तृत्व स्पर्धा आयोजित करून अनेकांना आपली प्रतिभा सादर करायची संधी दिली आहे। त्यांच्या या कार्यामुळे त्यांनी केवळ परभणीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र आणि देशात आपला ठसा उमटवला आहे। अशा कर्तृत्ववान व्यक्तिमत्वाला उदंड आयुष्य लाभो अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि विश्रमण शरद अरसूल महात्मा फुले विद्या मंदिर बार्शी, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर इयत्ता 7वीचा विद्यार्थी आपल्या समोर विषय मांडतोय श्री भगवद्गीतेतील अध्याय 18 श्लोक 66चा नेमका अर्थ काय। सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज, सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज, अहं त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच, अहं त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच। गीता म्हणजे सर्व ग्रंथांचा पाया, गाभा आणि सर्वोच्च कळस आहे। गीता म्हणजे दोन प्रतिभा संपन्न विभूतींमध्ये झालेला सुसंवाद आहे। सुसंवाद यात्री असे सुख, सुसंवाद यात्री असे सुख, कुसंवाद यात्री वसे दुःख, कुसंवाद यात्री वसे दुःख। गीता म्हणजे जीवन परिवर्तनात होणारा अलौकिक प्रेम, अलौकिक प्रेम। गीता म्हणजे भगवंताने अर्जुनाला सांगितलेली आहे, कारण भगवंताच्या अर्जुनावर फार मोठे अलौकिक प्रेम होते, प्रीती वात्सल्य भाव होता। अमृताची प्रीती अमूर्त झाला व्यक्ती। उसापेक्षा उसातील रस श्रेष्ठ असतो, उसापेक्षा उसातील रस श्रेष्ठ असतो, फुलापेक्षा फुलातील सुगंध श्रेष्ठ असतो, फुलापेक्षा फुलातील सुगंध श्रेष्ठ असतो, दुधापेक्षा दुधातील स्वाद श्रेष्ठ असतो, दुधापेक्षा दुधातील स्वाद श्रेष्ठ असतो, शब्दापेक्षा शब्दातील अर्थ श्रेष्ठ असतो, शब्दापेक्षा शब्दातील अर्थ श्रेष्ठ असतो आणि विचारापेक्षा विचारातील आचार श्रेष्ठ असतो। कारण अर्जुन हा विचार संपन्न, आचार संपन्न, कर्तृत्व संपन्न असा नीतिप्रिय धर्मप्रिय भक्त होता, म्हणून भगवंताने अर्जुनाला गुह्य उपदेश केला। श्री कृष्ण अर्जुनाला सांगतात, सर्व प्रकारचे धर्म सामाजिक बंधने सोडून तू मला शरण ये, मी तुला सर्व पापांपासून मुक्ती करेन, तू दुःखी होऊ नकोस। हे वचन आपल्याला समजते की हे वचन श्री कृष्णासह अर्जुनासह प्रत्येक भक्ताच्या जीवनातील महत्त्वाचा संदेश आहे। श्री कृष्ण इथे सर्व धर्मान परित्यज्य असे सांगतात, ज्याचा अर्थ आहे की मनुष्याने आपल्या जीवनातील सर्व प्रकारच्या धार्मिक कर्तव्यांचा त्याग करावा। याचा अर्थ असा नाही की आपला धर्म सोडावा, परंतु ज्यावेळी आपल्याला अशा परिस्थितीला तोंड द्यावे लागते जिथे धर्माचे पालन करणे अवघड होते, तेव्हा फक्त भगवंताच्या शरणागतीनेच आपला उद्धार होऊ शकतो, आपला उद्धार होऊ शकतो। मामेकं शरणं व्रज हे वचन आपल्याला समजते की सर्व प्रकारच्या बंधनातून मुक्त होऊन तू फक्त भगवंताला शरण जा, त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेव। आपण आपल्या जीवनातील सर्व प्रकारच्या चिंता, पाप आणि दुःख भगवंताच्या चरणी अर्पण करतो, तेव्हा तोच आपल्याला या सर्व संकटांपासून मुक्त करतो। आपण रोज विविध संकटांना, तणावांना तोंड देतो। श्रीकृष्ण या श्लोकात आपल्याला सांगतात, या सर्व संकटांपासून मुक्त होण्यासाठी फक्त एक आणि एकच मार्ग आहे, भगवंताच्या शरणागतीचा। आपण सर्व प्रकारच्या धर्म कर्तव्यांचा त्याग करतो, त्यावेळी भगवंतच आपल्याला या सर्व संकटांपासून मुक्त करतात, भगवंतच आपल्याला या सर्व संकटांपासून मुक्त करतात। परोपकार म्हणजे पुण्य, परपीडा म्हणजे पाप। परोपकार म्हणजे पुण्य, परपीडा म्हणजे पाप। कुकर्म म्हणजे सुकर्म म्हणजे पुण्य, कुकर्म म्हणजे पाप। सुकर्म म्हणजे पुण्य, कुकर्म म्हणजे पाप। आशीर्वादात्मक कृत्य म्हणजे पुण्य, आशीर्वादात्मक कृत्य म्हणजे पुण्य, शापित कृत्य म्हणजे पाप। आशीर्वादात्मक कृत्य म्हणजे पुण्य, शापित कृत्य म्हणजे पाप। आणि या पापांपासून मुक्त होण्यासाठी तो भगवंताला शरण जा। अहं त्वां सर्व पापेभ्यो तू भगवंताला शरण जा। अहं त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच।
हे वचन आपल्याला समजते की भगवंताचे वचन पूर्ण विश्वासासाठी आहे. ते आपल्याला पाप कर्मांपासून मुक्त करू शकतात. ते आपल्याला पाप कर्मांपासून मुक्त करू शकतात. चकोराने चंद्राला शरण जावे, चकोराने चंद्राला शरण जावे, सरितेने सागराला शरण जावे, सरितेने सागराला शरण जावे, वासराने गाईला शरण जावे, वासराने गाईला शरण जावे, बालकाने मात्या पित्याला शरण जावे, बालकाने मात्या पित्याला शरण जावे, जीवाने शिवाला शरण जावे, जीवाने शिवाला शरण जावे, आणि भक्तांनी भगवंताला शरण जाणे, आणि भक्तांनी भगवंताला शरण जावे. शरण जावे कशा प्रकारे? स्वर्णमणी सोनिया कल्लीन जैसा पानिया, स्वर्णमणी सोनिया कल्लीन जैसा पानिया, तैसा मज धनंजया शरण ये तू, तैसा मज धनंजया शरण ये तू. अशा प्रकारे तू शरण आलास तर मी तुझी पापांपासून मुक्ती करीन. माशुज याचा अर्थ तू दुःखी होऊ नकोस. हे वचन आपल्याला समजते की भगवंताचे वचन कधीही खोटे ठरत नाही. जो भगवंतावर पूर्ण विश्वास ठेवतो तो कधीच दुःखी होत नाही. त्यामुळं चिंता करू नकोस, दुःख करू नकोस, भगवंताचं चिंतन कर, भगवंताचं चिंतन कर. चिता नाही भक्ती मग मेल्यावर कैसी मुक्ती, जिता नाही भक्ती मग मेल्यावर कैसी मुक्ती. पापापासून मुक्त होण्यासाठी तू भगवंताला शरण जा, कारण भगवंताला शरण जाणं हीच खरी भक्ती आहे. जीवनातील खरा आनंद, शांती भगवंताच्या चरणागती पत्करल्यावर आहे. त्यामुळं आजपासूनच आपले जीवन भगवंताच्या चरणी समर्पित करूया आणि त्यातून मिळणाऱ्या शरणागतीतून आपण आपले जीवन आनंदी आणि अर्थपूर्ण करूया. मला या स्पर्धेत बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी स्वतः आयोजकांचा आभार मानत नाही तर त्यांच्या ऋणात राहू इच्छितो. कारण आभार हे तात्पुरतेच असतात, परंतु ऋणात राहणं हे कायमचे असते, म्हणून मी त्यांच्या ऋणात राहू इच्छितो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, जय गणेश.